संक्षिप्त सत्यार्थ प्रकाश भाग क्रमांक 40 11वा समुल्लास खंड 6वा सोमनाथ समीक्षा प्रश्न बरे सोमनाथ अधांतरी राहत असे हा तरी चमत्कार होता की नाही का तीही गोष्ट खोटी आहे? उत्तर होय, ती गोष्ट ही खोटीच आहे. त्या मूर्तीच्या वर खाली लोहचुंबक पाषाण ठेवलेले होते, त्यामुळे ती मूर्ती अधांतरी राही. जेव्हा गजनीच्या मुहम्मदाने येऊन मंदिरावर हल्ला केला तेव्हा मात्र चमत्कार घडला. तो असा की मुहम्मदाने मंदिर फोडून त्याचा विध्वंस केला आणि देवाच्या पुजाऱ्यांची व भक्तांची दुर्दशा झाली. 10,000 मुस्लिम सैनिकांनी हिंदूंच्या लाखो सैनिकांचा धुव्वा उडविला. त्यावेळी सोमनाथाचे पुजारी पूजा पुरश्चरण स्तुती करून अशी प्रार्थना करीत होते की हे महादेवा, तू या म्लेच्छांना मारून आमचे रक्षण कर. आणि ते आपले चेले असणाऱ्या राजांना समजावित होते की महाराज, तुम्ही निश्चिंत राहा, महादेव भैरवाला अथवा वीरभद्राला पाठवून देईल. ते साऱ्या म्लेच्छांना मारून टाकतील किंवा आंधळे करून टाकतील. किंवा ते असे सांगत असतील की आता इतक्यात आमचा देव प्रकट होईल. हनुमान, दुर्गा व भैरव यांनी आम्हाला स्वप्नात येऊन असे सांगितले आहे की आम्ही तुमचे सारे काम करून टाकू. बिचारे भोळे भाबडे राजे आणि क्षत्रिय लोक पुजाऱ्यांच्या या फसव्या आश्वासनावर विश्वास ठेवून गाफील राहिले. अनेक कुडबुड्या ज्योतिषांनीही राजांना सांगितले की तुम्ही शत्रूवर चाल करून जाण्यासाठी सध्या मुहूर्त नाही. एकाने चंद्र 8वा आहे असे सांगितले तर दुसऱ्याने योगिनी नावाचा ग्रह समोर उभा असल्याची भीती दाखविली. अशा प्रकारे या भटा भिक्षुकांनी सर्वांची दिशाभूल केली. त्यामुळे जेव्हा म्लेच्छांच्या फौजेने येऊन वेढा घातला तेव्हा सगळे घाबरले आणि वाट दिसेल तिकडे पळत सुटले. अनेक पुजारी व त्यांचे चेले पकडले गेले. पुजाऱ्यांनी म्लेच्छांच्या हातापाया पडून त्यांना अशी विनवणी केली, आम्ही तुम्हाला 3 कोटी रुपये देतो, मात्र तुम्ही आमचे देऊळ आणि मूर्ती फोडू नका. मुसलमानांनी त्यावर असे सांगितले की आम्ही बुतपरस्त म्हणजे मूर्तीपूजक नसून बुतशिकन म्हणजे मूर्तीभंजक आहोत. एवढे बोलून त्यांनी ताबडतोब मंदिर उद्ध्वस्त करून टाकले. जेव्हा त्यांनी वरचे छत फोडले तेव्हा वरचा लोहचुंबक निखळून पडला. त्याबरोबर अधांतरी राहणारी मूर्ती खाली कोसळली. म्लेच्छांनी ती मूर्ती फोडली तेव्हा तिच्यातून 18 कोटी रुपयांची रत्ने बाहेर पडली असे म्हणतात. मग पुजाऱ्यांना चाबकांना फोडून काढले तेव्हा ते रडू लागले. सारी संपत्ती कुठे लपवून ठेवली आहे ते सांगा असे म्हणून म्लेच्छांनी ती संपत्ती लुटली आणि पुजारी व त्यांचे चेले यांना भरपूर मारहाण केली. एवढेच नव्हे तर म्लेच्छांनी त्यांना गुलाम बनवून त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेतली. त्यांना चक्की पिसायला लावली, चारा कापायला लावला, मलमूत्र साफ करायला लावले आणि चणे खायला घातले. अरे रे, त्या लोकांनी दगडाची पूजा करून असा आपला सत्यानाश का बरे करून घेतला? त्यांनी परमेश्वराची भक्ती का केली नाही? त्यांनी खऱ्या ईश्वराची भक्ती केली असती तर म्लेच्छांचा धुव्वा उडवून ते विजयी झाले असते. दगडांच्या मूर्तीची पूजा करण्याऐवजी त्यांनी शूरवीरांची पूजा केली असती तर त्यांचे नक्कीच रक्षण झाले असते. पुजाऱ्यांनी या दगडांची इतकी भक्ती केली, परंतु त्या मूर्तीपैकी एकही मूर्ती शत्रूच्या मस्तकावर जाऊन आदळली नाही. त्यांनी एखाद्या शूरवीर पुरुषाची मूर्तीपूजेसारखी सेवा केली असती तर त्या पुरुषाने आपल्या सेवकांना यथाशक्ती वाचविले असते आणि शत्रूंना मारले असते. द्वारका समीक्षा प्रश्न द्वारकेच्या रणछोडजीने नरसिंह मेहताला हुंडी दिली आणि त्याचे कर्ज फेडले, ही गोष्ट ही खोटीच काय? उत्तर
एखाद्या सावकाराने रुपये दिले असतील आणि मग कोणीतरी अशी अफवा उठविली असेल की ते पैसे श्रीकृष्णाने पाठविले होते. जेव्हा संवत 1914 अर्थात इसवी सन 1857 मध्ये इंग्रजांनी तोफा डागून मंदिरे व मूर्ती उडवून दिल्या, तेव्हा त्या मूर्तीमधले देव कुठे गेले होते? याउलट बाघेर लोकांनी जेवढे शौर्य दाखविले आणि शत्रूंशी लढून त्यांना ठार मारले, तेवढे काही मूर्तींना करता आले नाही. किंबहुना या मूर्तींना एका माशीचीही तंगडी तोडता आली नाही. तेथे श्रीकृष्णासारखा कोणी असता तर त्याने शत्रूचा धुवा उडविला असता आणि त्यांना पिटाळून लावले असते. खरी गोष्ट अशी आहे की ज्याचा रक्षकच मार खातो त्याला शरण जाणारे का मार खाणार नाहीत? तीर्थ व नामस्मरण समीक्षा. प्रश्न. मूर्तीपूजा व तीर्थयात्रा या गोष्टी सनातन काळापासून चालत आलेल्या आहेत, त्या खोट्या कशा असणार? उत्तर. तुम्ही सनातन कशाला म्हणता? जी गोष्ट अनादी काळापासून चालत आलेली असते तिला सनातन असे म्हणतात. जर या गोष्टी सनातन असत्या तर वेदामध्ये आणि ब्राह्मण वगैरे ऋषी मुनिकृत ग्रंथामध्ये त्यांचा उल्लेख आला असता की नाही? तसा तो आढळत नाही. याचे कारण काय? याचे कारण असे की मूर्तीपूजा ही 2,500-3,000 वर्षांपूर्वी वाममार्गी व जैन लोकांनी सुरू केली आहे. त्याआधी ती आर्यावर्तामध्ये अस्तित्वात नव्हती. त्यावेळी ही तीर्थक्षेत्रेही नव्हती. जेव्हा जैनांनी गिरनार, पालिताणा, सम्मेत शिखर, शत्रुंजय, आबू वगैरे तीर्थक्षेत्रे निर्माण केली, तेव्हा पौराणिकांनीही त्यांच्यासारखीच आपली ही तीर्थक्षेत्रे तयार केली. या बाबतीत कोणाला खात्री करून घ्यावयाची असल्यास त्याने पंड्याकडे असलेल्या जुन्या वह्या, ताम्रपट वगैरे पाहावेत. त्यावरून लक्षात येईल की ही सारी तीर्थक्षेत्रे गेल्या 1500 वर्षांच्या आतलीच आहेत. 1000 वर्षाहून अधिक जुनी नोंद कोणाजवळही नाही. यावरून ही तीर्थक्षेत्रे आधुनिक असल्याचे सिद्ध होते. प्रश्न. तीर्थ महात्म्य व नाम महात्म्य यांना काही महत्त्वच नाही काय? अन्य क्षेत्रे कृतं पापम काशी क्षेत्रे विनश्यती. अन्य स्थानी केलेले पाप काशीमध्ये नष्ट होतात, यासारखी जी वचने उद्धृत केली जातात ती खरी आहेत की नाही? उत्तर. नाही. कारण या मार्गाने पापे नष्ट झाली असती तर दरिद्री माणसाला संपत्ती व आंधळ्याला डोळे मिळाले असते. कुष्ठरोग्यांचा तो रोग नाहीसा झाला असता, परंतु प्रत्यक्षात तसे होत नाही. म्हणून असल्या गोष्टींनी कुणाचेही पाप किंवा पुण्य नाहीसे होत नाही. सत्यशास्त्रांचे अध्ययन अध्यापन, धर्मनिष्ठ विद्वानांचा सत्संग, परोपकार, धर्मानुष्ठान, योगाभ्यास, निर्वैरत्व, निष्कपटत्व, सत्य भाषण, सत्य मानणे, सत्य करणे, ब्रह्मचर्य, आचार्य, अतिथी, माता व पिता यांची सेवा, परमेश्वराची स्तुती व प्रार्थना, उपासना, शांती, जितेंद्रियता, सुशीलता, धर्मयुक्त पुरुषार्थ, ज्ञान विज्ञान इत्यादी शुभ गुणकर्म दुःखातून तारणारे असल्यामुळे ती वेदानुसार तीर्थेच आहेत. जल व स्थल यांनी युक्त असणारी ठिकाणे ही कधी तीर्थे असू शकत नाहीत. जे ब्रह्मचारी अर्थात विद्यार्थी एका आचार्याजवळ एक शास्त्र एकमेकांबरोबर शिकत असतात त्यांना सतीर्थ्य म्हणजे समान तीर्थसेवी असे म्हणतात. जे वेदादी शास्त्रे शिकले आहेत आणि सत्यभाषणादी धर्मलक्षणांनी युक्त असे साधू आहेत त्यांना अन्नादी पदार्थ देणे आणि त्यांच्याकडून विद्या ग्रहण करणे यालाही तीर्थ असे म्हणतात. धर्मयुक्त कामे करणे हेच मोठे यश असून तेच परमेश्वराचे नामस्मरण होय. ब्रह्म, परमेश्वर, ईश्वर, न्यायकारी, दयाळू, सर्वशक्तिमान वगैरे नावे परमेश्वराच्या गुणकर्म स्वभावानुसार आहेत. उदाहरणार्थ सर्वाहून मोठा म्हणून ब्रह्म, ईश्वरांचा ईश्वर म्हणून परमेश्वर, तो सामर्थ्यवान आहे म्हणून ईश्वर, जो कधीही अन्याय करीत नाही सदैव न्यायच करतो तो न्यायकारी,
सर्वांवर कृपादृष्टी ठेवतो म्हणून दयाळू. आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने साऱ्या जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करतो, त्यासाठी कोणाचीही मदत घेत नाही म्हणून सर्वशक्तिमान. जगातील विविध पदार्थांची निर्मिती करणारा म्हणून ब्रह्मा. सर्वांमध्ये व्याप्त होऊन सर्वांचे रक्षण करतो म्हणून विष्णू. सर्व देवांचा देव म्हणून महादेव. प्रलय करतो म्हणून रुद्र. असा अर्थ व्यक्त करणारी नावे परमेश्वराची आहेत. परमेश्वराचे हे गुण स्वतःमध्ये आणण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मोठी कामे करून त्याने मोठे बनावे. त्याने समर्थाहून समर्थ बनावे. आपले सामर्थ्य सतत वाढवावे. कधीही अधर्माचरण करू नये. सर्वांवर दया करावी. आपल्या प्रगतीची साधने सर्व प्रकारे परिपूर्ण बनवावीत. तंत्रज्ञानाचा विकास करून नाना प्रकारची उपकरणे तयार करावीत. साऱ्या जगातील जीवांना आपल्या आत्म्याप्रमाणेच सुखदुःख होत असते हे ओळखावे. सर्वांचे रक्षण करावे. विद्वानामध्ये विद्वान बनावे. दुष्कृत्ये करणाऱ्या दुष्टांना शिक्षा करावी आणि सज्जनांची पाठराखण करावी. अशा प्रकारे परमेश्वराच्या नावांचे अर्थ जाणून घेऊन परमेश्वराच्या गुणकर्म स्वभावानुसार आपले गुणकर्म स्वभाव बनविण्याची धडपड करणे हेच परमेश्वराचे नामस्मरण होय. 18 पुराणांची समीक्षा. 18 पुराणे व्यासांनी रचली असती तर त्यात असल्या भाकड कथा आल्या नसत्या. कारण शारीरक सूत्र, योगशास्त्रावरील भाष्य वगैरे व्यासोक्त ग्रंथ नजरेखालून घातल्यानंतर लक्षात येते की व्यास हे फार मोठे विद्वान, सत्यवादी, धार्मिक व योगी होते. त्यांनी अशा भाकड कथा कधीच लिहिल्या नाहीत. यावरून हेही सिद्ध होते की ज्या परस्पर विरोधी संप्रदायांच्या लोकांनी भागवत आदी नवीन कल्पोल कल्पित ग्रंथांची रचना केली आहे त्यांच्यामध्ये व्यासांच्या गुणांचा लवलेशही नव्हता. तसेच वेदशास्त्राविरुद्ध असत्यवादी लिखाण करणे हे व्यासांसारख्या विद्वानांचे काम असू शकत नाही. वेदविरोधी, स्वार्थी व लोकांचेच ते काम आहे. इतिहास व पुराण या शब्दांचा खरा अर्थ शिवपुराणादी ग्रंथांना लागू होत नाही. कारण ब्राह्मणानी इतिहासान पुराणानी कल्पान गाथा नाराशंसीरिती हे ब्राह्मण व सूत्रे यातील वचन आहे. ऐतरेय, शतपथ, साम आणि गोपथ या ब्राह्मण ग्रंथाचीच इतिहास, पुराण, कल्प, गाथा व नाराशंसी ही 5 नावे आहेत. इतिहास. जनक व याज्ञवल्क्य यांचा संवाद हा इतिहास आहे. पुराण. ब्राह्मण ग्रंथातील जगदुत्पत्ती वगैरेचे वर्णन म्हणजे पुराण होय. कल्प. वेदांतील शब्दांच्या सामर्थ्यांचे वर्णन व निरूपण करणे हे कल्प होय. गाथा. दृष्टांत आणि दृष्टांताद्वारे स्पष्टीकरण करणाऱ्या कथा व प्रसंग यांना गाथा असे म्हणतात. नाराशंसी. मनुष्याच्या प्रशंसनीय अथवा अप्रशंसनीय कृत्यांचे कथन करणे म्हणजे नाराशंसी होय. यातूनच वेदार्थाचा बोध होतो. प्रश्न. पुराणातील सगळ्याच गोष्टी खोट्या आहेत की त्यातल्या काही खऱ्याही आहेत? उत्तर. बहुतेक गोष्टी खोट्या आहेत, परंतु गुणाक्षर न्यायाने एखादी गोष्ट खरीही आहे. जी एखादी गोष्ट खरी आहे ती वेदादी सत्यशास्त्रातून घेतलेली आहे आणि ज्या काही खोट्या आहेत त्या भटाभिक्षुकांनी रचलेल्या गोष्टी आहेत. उदाहरणार्थ, शिवपुराणामध्ये शैवांनी शिवाला परमेश्वर मानून विष्णू, ब्रह्मा, इंद्र, गणेश, सूर्य इत्यादिकांना शिवाचे दास ठरविले आहे. वैष्णवांनी आपल्या विष्णू पुराणात विष्णूला परमात्मा मानून शिवादिकांना विष्णूचे सेवक बनविले. देवी भागवतात देवीला परमेश्वरी आणि शिव, विष्णू वगैरेंना तिचे नोकर बनविण्यात आले. गणेश पुराणात गणपतीला ईश्वर व इतर सर्वांना त्याचे दास बनविले गेले. या साऱ्या गोष्टी या सांप्रदायिकांनी नव्हे तर कोणी केल्या? ही सारी पुराणे एकाच माणसाने रचली असती तर त्यात अशा परस्पर विरोधी गोष्टी आल्या नसत्या. ती विद्वानांनी लिहिली असती तर अशा विचित्र गोष्टी त्यात मुळीच आल्या नसत्या.
यापैकी एका पुराणातील गोष्ट खरी मानावी तर दुसऱ्या पुराणातील गोष्ट खोटी ठरते. दुसऱ्या पुराणातील गोष्ट खरी मानावी तर तिसऱ्या पुराणातील गोष्ट खोटी ठरते. आणि तिसऱ्या पुराणातील गोष्ट खरी मानावी तर इतर सगळ्या पुराणांतल्या गोष्टी खोट्या ठरतात. शिवपुराणकारांनी शिवाला, विष्णू पुराणकारांनी विष्णूला, देवी पुराणकारांनी देवीला, गणेश पुराणकारांनी गणपतीला, सूर्यपुराणकारांनी सूर्याला व वायू पुराणकारांनी वायूला सृष्टीची उत्पत्ती व प्रलय करणारा ठरविले असून त्यांच्यापैकी प्रत्येक जण जन्माला आल्याची कथाही लिहिली आहे. त्यांना असे विचारले पाहिजे की जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारा स्वतः कसा उत्पन्न होईल आणि जो स्वतः उत्पन्न होतो तो सृष्टी कशी निर्माण करू शकेल. या प्रश्नांना त्यांच्याजवळ काहीच उत्तर नसल्यामुळे त्यांना गप्प बसण्याखेरीज गत्यंतर नाही. त्या सर्वांच्या शरीरांची उत्पत्ती सृष्टीतील पदार्थांनीच झाली असली पाहिजे. अशा स्थितीत ते स्वतः सृष्ट पदार्थ व परिच्छिन्न अर्थात परिमित असताना जगाची उत्पत्ती कशी काय करू शकतील. शिवाय या पुराणामध्ये सृष्टीची उत्पत्ती निरनिराळ्या विलक्षण प्रकारांनी झाल्याचे सांगितले आहे. ते प्रकार तर अगदी अशक्य कोटीतले आहेत. श्रीकृष्णाचा जो इतिहास महाभारतात दिलेला आहे तो अत्यंत उत्तम आहे. त्यांचे गुण, कर्म, स्वभाव व चारित्र्य ही महापुरुषाला शोभावीत अशी आहेत. त्यामध्ये श्रीकृष्णाने जन्मापासून मरणापर्यंत कसलेही अधर्माचरण केले नाही अथवा कोणतेही दुष्कृत्य त्याच्या हातून घडले नाही असे लिहिले आहे. परंतु या भागवतकाराने वाटेल ते अनुचित दोष कृष्णाच्या माथी मारले आहेत. दूध, दही, लोणी इत्यादींची चोरी, कुब्जा दासीशी समागम, परस्त्रियांशी रासक्रीडा इत्यादी खोटेच दोष श्रीकृष्णावर लावले आहेत. ते सारे वाचून व इतरांना वाचून दाखवून, स्वतः ऐकून व इतरांना ऐकवून इतर पंथांच्या लोकांनी श्रीकृष्णाची बदनामी चालविली आहे. हे भागवत नसते तर श्रीकृष्णासारख्या महात्म्यांची खोटी निंदा मुळीच झाली नसती. शिवपुराणामध्ये 12 ज्योतिर्लिंगांची कथा आहे. ती कथा सर्वथैव अशक्य कोटीतील आहे. नाव ठेवले आहे ज्योतिर्लिंग, परंतु त्यात प्रकाशाचा लवलेश नाही. रात्रीच्या अंधारात दिव्याचा उजेड नसेल तर ते लिंग दिसत नाही. त्या साऱ्या पुराणकारांच्या थापा आहेत. क्रमशः